सांगते खरं माझा आहे आधार, मी सांगते खरं नाही घेणार माघार. अनुसयेचा सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश आले. छोट्या बाळाचं रूप घेऊन आले, पण त्यांनी नाव सांगायला तयार नाहीत. पण अनुसया काय म्हणते विषय का? पतिव्रता मिनार नाही मानणार हार, आलं जमुनी सार तुम्हा नाही जमणार. अहो आहे आधार, सांगते खरं नाही घेणार माघार. मग बाना माझा तुला मी दावीन रे. अनुसा म्हणते अरे बाना माझा तुला मी दावीन रे, पण नागडा करून लावीन रे. दावीन रे, नागडा करून लावीन रे. होते हे तिघे जण वस्त्र काढून वाढ भोजन, वस्त्र काढून वाढ भोजन. भक्ती सत्व जाईल हरून, पतिव्रता ही मोठी चतुर. पत्नीच्या साह्यानं मोठ्याच्या सुराईनं टाकून ठेव झालेत लांब, टाकून ठेव झालेत लांब. केला या बालक रे, पण माझा तुला मी दावीन रे. पण लागला करून लावीन रे, पण माझा तुला मी दावीन रे. लागला करून लावीन रे, माझा तुला मी दावीन रे. लागला करून लावीन रे, पण माझा तुला मी दावीन रे. लागला करून लावीन रे. ओ पतिव्रता विनार नाही मानणार हार, जमुनी सार तुम्हा नाही जमणार. आहे आधार सांगते खरं, आहे आधार सांगते खरं नाही घेणार माघार. बरा माझा तुला मी दावीन रे, माझा तुला मी दावीन रे. दुसरा मुद्दा ते काय म्हणतात की म्हणतात मला शाहिरांचा गण म्हणता पटलेलाच नाही. आज शाहीर विषय काय आहे तुम्हाला नाही पटला, हा विषय झाला तुमचा. पण तुम्ही काय म्हणता की असा गण शाहिराने जो गायलेला आहे तो मग आई बापाला म्हणाल काय की नक्की मी आहे कुणाचा ओळा. तुमचा मेंदू आज मला वाटतं तुम्ही गुडघ्यात ठेवून आलेला. एक भक्त कासावीस झालाय, 3 महिने राहिले, बाप्पासाठी तो आराधना मनातून करतोय आणि बाप्पाला सांगतोय अहो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन. हे म्हणतात टाल घ्या, ढोलकी घ्या, तबला घ्या, चकवा घ्या. वा तो तर दांडकणारच, पण कधी गणपती बाप्पा येईल तेव्हा. पण त्याच्या आगमनाची आस लागले म्हणून हा भक्त म्हणतोय अहो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन. याला पुढचा काही काळा नाही ना, तेवढाच काळा. दुसरा मुद्दा मित्रांनो, मला काय म्हणायचं माहितीये, मी म्हणतो की हे म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांच्याकडे कमरेच्या खाली बोलण्यासारखा त्याला काय हाय पण नाही. ह्यांना कमरेच्या खाली बोलून का फायदा आहे? ह्यांचा पण तोच आणि माझा पण तोच आहे. ह्यांना कमरेच्या खाली काय बोलू. सांगते खरं माझा आहे आधार, मी सांगते खरं नाही घेणार माघार. अनुसयेचा सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश आले. छोट्या बाळाचं रूप घेऊन आले, पण त्यांनी नाव सांगायला तयार नाहीत. पण अनुसया काय म्हणते विषय का? पतिव्रता मिनार नाही मानणार हार, आलं जमुनी सार तुम्हा नाही जमणार. अहो आहे आधार, सांगते खरं नाही घेणार माघार. मग बाना माझा तुला मी दावीन रे. अनुसा म्हणते अरे बाना माझा तुला मी दावीन रे, पण नागडा करून लावीन रे. दावीन रे, नागडा करून लावीन रे.
मानभोजन भक्ती सत्व जाईल हरून पतिव्रता ही मोठी चतुर पत्नीच्या साह्यानं मोठ्या चतुराईनं टाकून ठेव झालेत लांब टाकून ठेव झालेत लांब त्यानं केला या बालक रे पण माझा तुला मी लावीन रे लागला करून लावीन रे पण माझा तुला मी लावीन रे लागला करून लावीन रे माझा तुला मी लावीन रे लागला करून लावीन रे माझा तुला मी लावीन रे लागला करून लावीन रे ओ पतिव्रता विनार नाही मानणार हार आलंच कोणी सार तुम्हाला जमणार आधी आधार सांगते खरं आधी आधार सांगते खरं नाही घेणार माघार बरा माझा तुला मी दावीन रे माझा तुला मी दावीन दुसरा मुद्दा ते काय म्हणतात की म्हणतात मला शाहिरांचा गण म्हणता पडलेलाच नाही आज शाहीर विषय काय आहे तुम्हाला नाही पटला हा विषय झाला तुमचा पण तुम्ही काय म्हणता की असा गण शाहिराने जो गायलेला आहे तो मग आई बाबाला म्हणाल काय की नक्की मी आहे कुणाचा ओळा तुमचा मेंदू आज मला वाटतं तुम्ही गुडघ्यात ठेवून आलेला एक भक्त कासावीस झालाय 3 महिने राहिले बाप्पासाठी तो आराधना मनातून करतोय आणि बाप्पाला सांगतोय अहो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन हे म्हणतात टाल घ्या ढोलकी घ्या तबला घ्या चकवा घ्या वा तो तर दांडकणारच पण कधी गणपती बाप्पा येईल तेव्हा पण त्याच्या आगमनाची आस लागले म्हणून हा भक्त म्हणतोय अहो सांगा हो गाना कसे तुझे गाऊ भजन त्यांना पुढचा काही काळा लागेल ना तेवढाच काळा दुसरा मुद्दा मित्रांनो मला काय म्हणायचं माहितीये मी म्हणतो की हे म्हणतात कमरेच्या खाली बोलतात आता ह्यांच्याकडे कमरेच्या खाली बोलण्यासारखा त्याला काय हाय पण नाही ह्यांना कमरेच्या खाली बोलून का फायदा आहे ह्यांचा पण तोच आणि माझा पण तोच ह्यांना कमरेच्या खाली काय बोलू तुला दिली मी दुधाची साय त्याचं इमान ठेवलंच नाही परत म्हणतात शाहीर म्हणतात राधेला म्हणतात कोंबडी आहे म्हणतात नाही ना म्हणतात कोंबडी ह्या तुझा गेम मी करतो दीर्घाच्या राखण्याला तुलाच कापतो पाहिजे कोंबडी हा बरोबर आहे माझा व्यक्त कोंबडा लाल तुऱ्याचा आहे ना काल्या पिसाचा आणि लाल तुऱ्याचा तुझा एन्काउंटर करतो आजच आज वार पण चांगला आहे तेव्हा राधेला म्हणतात कोंबडी शाहीर कोंबडी ही पूर्वजन्मी 5 मिनिटात भाग होता एक वाढवा वरती अजून वाटलं 2 पण वाढवा त्याने 7.5 घेतले म्हणजे विषय पण शाहीर विषय काय कोंबडी ही पूर्वजन्माची नक्की होती तरी कोण ते तुम्ही आल्या ह्या लोकांना सांगा पण शाहीर तुम्ही मगाशी म्हटलात कोंबडीला हे ना हे नाही आणि ते नाही म्हणून ते कशाला द्यायचं ह्यांना प्रेमाच्या गवळणी गावून ह्यांच्यावर त्याचा काय असर होत नाही तर हे म्हणतात वाकड्या जाऊन तर बघा वाकड्या ज्या दिवशी शिरंना बुवा परवा पण सांगितलंय लियांगा पिवला होय ना तुमचा तुम्हाला आता पण सांगतोय बुवा हा दाढीवाडी होटा वाढवलं नको तिथला पण शाप वा नाहीसं करून टाकीन केस म्हणून म्हणतोय तुम्हाला उगाच मी आहे ना सगळं मी वाकड्या शिरलं की म्हणतात नाही बोलता इकडनं म्हणता आज तापलं नाही आता बोललो असतं पण जाऊ आता काही करू नेलं वाड्यास गावलं नाही ते आणि म्हणून मगाशी भरमाईश कुठे आले बघू द्या ते बोलू द्या या वर्ष छोटा बदला विषय कसा आहे बघा मच्छिंद्रनाथांचे शिष्य विषय कसा बघा मला हे कळत नाही हे मला येडा म्हणतात मग 2-2 वर्ष मला ठेवतो कशाला पॉइंट आहे ना पॉइंट टू बी नोटेड ना जरा सांगा बुवा ना मला नुसता पौत बांधायचं गणाला पौत बांधायचं एवढा करून होत नाही प्रेमाच्या गवळणी पण जरा गायला शिका म्हणा आणि मला म्हणताना सुराचं म्हणता भांडवली केली पहिला सुरात तालात तुम्ही घ्या पहिला आधी आपल्या बुडाखाली कालो किती आहे नंतर होटेलचा बस चालू करा बुवा मध्ये म्हणतो ऐका नाही वंगाळ वागायचं माझ्या वचनाला जागायचं तुम्हा देईन प्रेमान तरी तुमचं न भागायचं
इथं एक शब्द लय भारी होता, तो कटाप करून टाकला. भुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ एका माईकडे गेले. माईने सांगितलं, महाराज आज एवढाच तुम्हाला दिलंय, तेवढंच घ्या आणि मात्र तुम्ही तुमची वाट करा. म्हणून ती माई काय म्हणते, तुम्हा देईन प्रेमान तरी तुमचं ना भाजायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. ओ बुवा हातात घेऊन, बुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक गुरुसाठी गोरक्षण प्रेम मनात साठवलं. पतिव्रता नारीनं नाही रिकाम पाठवलं, नाही रिकाम पाठवलं, नाही रिकाम पाठवलं. ओ डाव टाकला या बाईनं, डाव टाकला या बाईनं, नाही तुला सांगायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. ओ बुवा हातात घेऊन आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं, हे भीक मागायचं बुवा, हे भीक मागायचं. दुसरा मुद्दा, शाहीर तुम्ही माझ्या विषयाचे जे उत्तर दिलेलं आहे, आजही तुम्ही प्रयत्न केला, पण शाहीर विषय काय झालाय, जर माझ्या विषयाच्या तुम्ही जवळ येतच नाही, तुम्ही म्हणतात मान्य करा मान्य करा. शाहीर मी तुम्हाला आजही सांगतो, तुम्ही माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका. मी काय सांगतोय दरवेळेला, बाप दाखवा श्रद्धा कर असा करणारा मी माणूस नाही. तुम्ही माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या विषयाच्या शाहीर अगदी जवळ जरी आला तरी तुमचा सत्कार करेल. आजही शाहीर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. म्हणून फरमाईश आली आहे कोकणाच्या गाण्याची. यावरती एक फरमाईश घेतो, चोरून चोरून पाच घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचं, माझी नवरत्नांची खाण गलगी पुराण मन कदाही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर अहो ही मायाळू मातीची वाला विहुर हुर खेळ दाखवणी मंडन गड चुकून महागर संगमेश्वर रत्नागिरी माझा राजापूर परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. ओ महासंघातीचे नवकर देवाधिकाचे माहीर घर, महासंघातीचे नवकर देवाधिकाचे माहीर घर, साक्ष देतो या स्वामींकडे. परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. म्हणून शाहीर म्हणतात ना, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा याल तेव्हा पण मी तुम्हाला असं काही काही देईन बुवा. म्हणून सांगतोय शाहीर, तुमचा मान सन्मान गणपत दादांचा मान आणि सन्मान तुम्ही शाहीर. म्हणून सांगतोय जोड चांगला लागतोय
तुम्ही म्हणता ना मला बोलाय, तुम्हाला बोलाय मला कुणाच्या बापाची भीती पण नाही, कारण माझ्या बापाला पण माहिती आहे पोरगा तुम्हाला भिडाने एकटा सक्षम आहे, म्हणून तुमचा मान आणि सन्मान ठेवून शाही या ठिकाणी मर्यादित तुमचा कार्यक्रम करतोय. पण उगाच जर मला डिवोर्स करण्याचा प्रयत्न केला शाही तुमच्या मानगडीवर बसून राहायचं नाही म्हणून फरमाईश झाले आहे. सोडून पाहतो एका मुकडे घेतली बारी या ठिकाणी संपवते मित्रांनो. 2 मिनिटं अमोल झाला, फक्त मोजून 2 मिनिटं म्हणून. चोरून चोरून पाहता एक पाखर उडाजत गाण्याच्या बरातीच माझ्या मनात वाजत धक्क्या पावलाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. धक्क्या पावलाने माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. यंदा यावं माझं नाव साजणीच्या उखाण्यात, यंदा यावं माझं साजणीच्या उखाण्यात. चोर चोरून पाहत एक पाखरूला जात गाण्याच्या वरातीच माझ्या मनात वाजत. आणि म्हणून शाही राग नसावा, लोभ असावा एवढं तुम्हाला